शहरातील 9 जणांनी चारधाम यात्रा करण्यासाठी शौर्य यात्रा कंपनीकडे 11.5 लाख रुपये भरले, मात्र कंपनीने यात्रा रद्द केली, पण प्रवाशांचे पैसे मात्र परत केले नाहीत। त्यामुळे कंपनीच्या चालकांसह 4घांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कंपनीचे चालक मयुरेश नामदेव वाघ, अश्विनी स्वामी, श्यामकुमार राठी, काजल निमसे सर्व राहणार सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत किरण शेळके यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे। ही घटना 12 जानेवारी 2025 त्या आस्थागायत घडली आहे। किरण शेळके आणि त्यांचे इतर 8 जणांनी शौर्य यात्रा कंपनीकडे 11,58,000 रुपये भरले। 15 मे रोजी यात्रेचे नियोजन होते, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे यात्रा रद्द करत असल्याचे कंपनीने सांगितले। पैशांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली असे फिर्यादीत म्हटले आहे। याच पद्धतीने अनेक भाविकांचे नुकसान केले असून त्यांना योग्य ती सेवा देखील दिलेली नाही। यामध्ये आणखीन काही तक्रारदारांनी आपली नावे आणि फसवणूक। माझं नाव राजेंद्र अरविंद माळवे। आम्ही 18 जणांचा ग्रुप मी जायचं हे ठरवलेलं होतं। त्याचे पैसे पेमेंट पण केलेलं होतं पूर्णपणे, पण असा मागचा पण आम्हाला अनुभव आहे की आलेला माझ्या भाऊ आणि वहिनी ते सगळे टूरला गेले होते, तर त्यांना पण ट्रीटमेंट व्यवस्थित दिली गेली नाही। तिथे जाऊन त्याने चांगले रूम देतो म्हणून सांगितलं, कुठल्याही एकदम खराब लॉजमध्ये आम्हाला उतरवलेलं होतं आणि वेळेवर कुठलीही गोष्ट तिथं त्यांनी केलेली नाही आहे। बसमध्ये पण सांगितलं, बस यायली म्हणून सांगतात, सकाळी 5 वाजता खाली उतरा म्हणून सांगतात आणि बस मात्र दुपारी 2 नंतर त्यांनी आणलेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामध्ये तो सर्व्हिस नीट नाही आहे ह्या माणसाची। त्यामुळे कुठल्या देवदर्शनाला जाणार होतात, किती रुपये भरले? आम्ही चारधाम यात्रेला आम्ही सगळेजण 18 जण जाणार होतो। त्यापैकी 18 जणांपैकी 15 जूनला आम्ही हे केलेलं होतं, बुकिंग केलेलं होतं। ते काय आता आमचं काही इच्छा असं होत नाही आहे, त्याच्यामुळं जायची। आमच्या घरात 18 जणांनी मिळून शौर्य यात्रा कंपनीमध्ये चारधाम यात्रेसाठी पैसे भरलेले होते। प्रत्येक जणांचे 25,000 रुपये असं त्यांनी पैसे घेतलेत, प्लस एक्स्ट्रा 7,000 रुपये तिथून हेलिकॉप्टरला केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचे 7,000 रुपये म्हणून त्यांनी असं आमच्याकडून पैसे भरून घेतले शौर्य कंपनीवाल्यांनी। आणि यात्रेचं जून 15 तारखेला यात्रेला घेऊन जातो म्हणून सांगितलेलं त्यांनी आम्हाला। अद्यापही त्यांचं तिकीटचं काही बुकिंग नाही, काही नाही, कसं जाणार आहे, कुठून कुठं उतरून जाणार आहे हे काहीही त्यांनी प्लॅन द्यायला तयार नाही। आणि आम्ही त्यांच्या ऑफिसला कॉल करून विचारल्यानंतर ते लोक आत्ता होईल तुमचं तिकीटचं, तेव्हा होईल, रात्री 10 वाजेपर्यंत देतो, सकाळी देतो, असं करून आम्हाला म्हणजे एकूण हे केलं, फसवलेत आपल्याला। आणि प्रत्येक वेळेस आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी आता देऊ, नंतर देऊ, असंच करून आम्हाला फसवत गेले। टोटल 18 जणांचं आमचं तिकीट बुक आहे त्यांच्या शौर्य कंपनीवाल्यांकडे आणि त्यात 12 जण सिनियर सिटीजन आहेत। त्यांनी म्हणतात की उद्या म्हणजे 14 तारखेला आम्ही त्यांना कॉल करून विचारल्यानंतर उद्या सकाळी आम्ही तुम्हाला तत्काळचं तिकीट काढून देतो म्हणून असं म्हणतात। पण एका दिवसामध्ये आम्ही कसं रेडी व्हायचं आणि कसं जायचं, आणि इतकं लांबचं चारधाम यात्रा प्रवास आहे आणि त्यात 12 जण सिनियर सिटीजन आहेत 18 जणांच्या ग्रुपमध्ये, तर ते हे लोकांचं मॅनेज कसं करतील त्यांनी काहीही उत्तर द्यायला तयार नाही। एकूण आम्हाला खूप मोठा फसवल्यासारखं झालंय। जवळपास काय नाही तर पण आमचे 5 लाख रुपये त्यांच्याकडे अडकलेले आहेत 18 जणांच्या सगळ्यांचे मिळून। झालेली रक्कम पोलिसांमध्ये कळवली असून हा आकडा जवळपास 22 लाखांपर्यंत जात असल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली। शौर्य यात्रा कंपनी झुंजेबोळ उत्तर कसबा या ठिकाणी एक ट्रॅव्हल कंपनी होती। त्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत चारधाम यात्रा आणि इतर यात्रा या संदर्भात कमी पैशामध्ये यात्रा करून देतो अशा पद्धतीने पत्रकं वाटून ऑफिसमध्ये माहिती देऊन बऱ्याचशा लोकांचं बुकिंग घेतलं। परंतु ज्या तारखेला यात्रा निघणार आहे त्या तारखेला कुठल्याही प्रकारे यात्रेचं नियोजन नसल्याचं आणि दिलेले पैसे हा जो यात्रा कंपनीचे जे ऑफिसमध्ये काम करणारे मालक आहेत यांनी परत न दिल्याबाबत आपल्याकडे तक्रार आली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याकडं सुरुवातीला जवळजवळ 16 लोक आले होते। 16 लोकांमध्ये आपण त्यांचे जाबजबाब घेऊन त्यांची जे पैसे भरलेत ते पैसे भरून ती सुविधा दिलेली नाही किंवा ते जे काही यात्रा आहे ती दिलेली नाही, म्हणून आपण त्या संदर्भात दिनांक 14/5/2026 रोजी 25 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये चिटिंगचे कलम लावले, भारतीय न्याय संहिता 318(4) याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर यामध्ये शौर्य कंपनीचा जो ओनर आणि जो मुख्य व्यक्ती आहे तो मयुरेश वाघ हा जळगाव येथे असल्याची व त्या ठिकाणाहून त्यांचं मुख्य ऑफिस असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। त्या माहितीचे सर्व वर्कआउट करून आपण त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलेलं आहे आणि एक 4 दिवसापूर्वी त्यांना हे गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। मयुरेश वाघबरोबरच त्याचा दुसरा पार्टनर आणि त्याचा नातेवाईक श्यामकुमार मराठी याला देखील आपण ताब्यात घेतलेला आहे।
त्यांना अटक करून गुन्ह्याचा तपास आपण सध्या चालू केलेला आहे. ह्या गुन्ह्यामध्ये ज्या बँकला यात्रेकरूंचे किंवा पर्यटकांचे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंट आपण फ्रीज केलेले आहेत. त्याचप्रमाणे ते पैसे नंतर कुठं गेले याबाबत आपण फंड फ्लो काढून त्या दृष्टीने कारवाई करत आहोत. अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आपण घेतलेली आहे कोर्टाकडून आणि त्यामध्ये त्यांच्याकडून तपासाचं काम चालू आहे. मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व नागरिकांना अशी विनंती आवाहन करतो की अशा शौर्य यात्रा कंपनी असेल किंवा कुठलेही असेल तर तुम्हाला त्या संदर्भात जर तुम्ही चारधाम यात्रा असेल कुठलं पर्यटनासाठी स्थळ जाणं असेल तर त्या दृष्टीने बुकिंग घेऊन जर त्याची पूर्तता केली नसेल तर तो फसवणुकीचा गुन्हा होतो आणि आपण निश्चितपणे आमच्याकडे त्याचा संपर्क साधावा. त्या पद्धतीने आपण गुन्हेगार जी आहे कायदेशीर कारवाई करून त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. आत्ता सध्या जे आहे आपल्याकडे गुन्हा फक्त सोलापूर शहरामधलंच आहे. त्याचं जळगावला एक ऑफिस आहे, नाशिकला एक फ्रँचायझी आणि सोलापूरला एक फ्रँचायझी होती. तर सोलापूरमधल्याच लोकांना ते यात्रेचे पैसे घेऊन देखील त्यांनी दिलेले नाही असं निष्पन्न झालं.